नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की मी माझ्या मामाच्या गावी गेली होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तो मोबाईलमध्ये तसंच होता कारण मला त्याला व्हॉईस ओव्हर करायला वेळच भेटला नाही. म्हटलं चला आता वेळ आहे तर आपण तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करूया. तर बघा हे बघा खूप सुंदर असं देवीचं मंदिर आहे, जगदंबा देवी म्हणून. तर आम्ही सुरुवातीला मंदिरामध्ये गेलो म्हणजे बाहेरून जाता जाता आम्ही नारळ वगैरे घेतले 4. मी आणि माझी मावस बहीण असं आम्ही दोघी मिळून गेलो होतो. दोघींनी 2-2 नारळ घेतले कारण आम्हाला रेणुका मातेकडं पण म्हणजे मातेच्या मंदिरात पण जायचं होतं. इकडे मस्त छान देवीला हळदी-कुंकू वाहून घेतलं. स्वतःलाही मी हळदी-कुंकू लावलं आणि दर्शन घेतलं. मग नंतर छान अशी सुवासिक अगरबत्ती मी तिथे लावली. हे बघा क्षितिज पण देवाला म्हणत होता की देव बाप्पा मला बुद्धी दे, आशीर्वाद दे. तुम्हाला तर माहितीच आहे की देवाच्या कुठल्याही देव असो पाया पडायचं म्हटलं की ते दोन्ही हात पुढे करून देवाला म्हणत असतो की देव बाप्पा मला बुद्धी दे. नंतर आम्ही सगळे निघालो. पुढे थोडंसं मेन रोडला आलो. पाहते तर काय महाराजांचा पुतळा. मला तर काही मोहच आवरला नाही फोटो काढण्याचा. म्हटलं चल मामाचा मुलगा होता त्याला म्हटलं तू अगोदर माझे फोटो काढ. आला तर आला पाऊस भिजू आपण पण मला महाराजांच्या पुतळ्यासोबत फोटो काढायचे आहेत. कारण एवढा सुंदर पुतळा होता. मी आजपर्यंत इतका छान पुतळा कुठेच पाहिला नव्हता जो माझ्या मामाच्या गावात आहे. मग तिथून आम्ही नंतर रेणुका मातेच्या मंदिरामध्ये गेलो. हे बघा इथं क्षितिज तिथे नारळ मांडलेला होता. तो नारळ घेऊन पळाला बाहेर कारण तो फोडायचा होता आणि मामाच्या मुलाकडे आणून दिला. त्याने तो फोडला. तर हा बघा त्याला कसा मारतोय कारण बाहेर इकडे खूप पाऊस होऊन गेला होता आणि क्षितिज इकडे पाण्यामध्ये पोहत होता. आता बाकीचे दोन्ही मुलं आमची ते पण पाणी खेळत होते पण मामाच्या मुलाने त्यांचं काही शूट घेतलं नाही कारण तो ऑलरेडी एक आजारी होता छोटा प्रणव. त्याच्यामुळे त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही. हे बघा पाठीमागे आमची आरू दीदी ती पण खूप एन्जॉय करत होती तिथे. क्षितिज तर काय डायरेक्ट पोहतच होता. मला पण माझे लहानपणीचे दिवस आठवले. मी पण असं पाऊस आला ना खूप सारी चिखलामध्ये खेळायची. तर हे बघा ही आहे माझ्या मामाच्या गावची म्हणजेच माझ्या आजोळची जगदंबा देवी. हे इकडे मी नंतर महाराजांच्या पुतळ्याच्या भोवती काढलेले छान छान फोटोज आहेत आणि हे आहे रेणुका माता. असं म्हणतात की ह्या मंदिरामध्ये कोणीतरी चोरी केली होती आणि 3-4 चोर होते. ते चोरी करून जेव्हा रोडला आले तेव्हा ते तिथे येऊन आंधळे झाले म्हणजे त्यांना काहीच दिसेनासं झालं असं आम्हाला या देवीची स्टोरी सांगितलेली आहे लहानपणी. आता ती खरं आहे की खोटं मला पण माहिती नाही. नंतर आम्ही बराच वेळ तिथंच घालवला कारण रिमझिम पाऊस येत होता आणि असं सांगितलं होतं की नंतर ते ज्या लोकांनी चोरी केली ते लोक परत पाठीमागे देवाकडे गेली आणि त्यांनी जे काही चोरलं होतं ते तिथं परत नेऊन ठेवलं आणि मगच त्यांची दृष्टी परत आली. ही अशी या देवीची आम्हाला गोष्ट सांगितलेली आहे लहानपणापासून. मला अजूनही ती थोडी आठवते. थोडंफार काही मी चुकीचं सांगितलं असेल माझ्या एवढं लक्षात नाही पण ते नक्की तसंच काहीतरी घडलेलं. तेव्हापासून या देवीला सगळी लोकं खूप मानतात आणि आम्ही पण लहानपणापासून या देवीला पाया पडायला जातो. तर हे बघा हे आहे जगदंबा देवीच्या तेथील हा दगड ज्याच्यावर आपण हात ठेवला की आपली जी मनातील काही इच्छा आहे ती आपण बोललो की ती पूर्ण होते. आता इथे मी अगोदर त्या दगडाला हळदी-कुंकू वाहून घेतलं आणि स्वतःलाही हळदी-कुंकू लावलं होतं. नंतर त्याच्यावरती ₹1 ठेवला होता. आमच्याकडे तर काही पैसे नव्हते पण ते त्याच्या आजी होत्या त्यांनी ₹1 दिला. आमच्याकडं काही नोटा होत्या 100च्या 500च्या. मग त्या आजींकडून ₹1 घेतला आणि त्यांनी दिला. मग काय पाहते तर काय दगड तो मी माझ्या मनातील इच्छा बोलले आणि तो दगड उजव्या दिशेने वळाला.